नमस्कार, मी श्रुती राहुल. सुपरफास्ट 50 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या 50 घडामोडी पाहूया सुपरफास्ट. कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण. मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. शेगावात आरोपी विशाल गवळीला अटक करतानाचा सीसीटीव्ही समोर. शेगाव पोलिसांनी सलूनमधून विशाल गवळीला अटक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, फडणवीसांचे आदेश. तात्काळ कायद्याची अंमलबजावणी आणि शिक्षा हाच एक उपाय. कल्याणच्या घटनेवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर विकृत नराधमांना फाशीची शिक्षा होणार. कल्याणमधील घटनेवरून चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. कल्याणच्या घटनेवर फडणवीस शिंदे. श्रीकांत शिंदे गप्प का? कल्याणच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल. बिहारसारख्या घटना कल्याण, डोंबिवली, बदलापुरात होतात, राऊतांची टीका. कल्याण न्यायालयाच्या आवारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलीस निलंबित. दोन्ही प्रकरणी कल्याणच्या डीसीपींची कडक कारवाई. राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या हत्येच्या प्रकरणात नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. सतीश वाघ यांच्या पत्नीनं सत्तेची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा. हिंगोलीत पोलीस शिपायाकडून पत्नी मुलासह सासू आणि मेहुण्यावर गोळीबार. पत्नी मयुरी मुकाडे हिचा मृत्यू, तर मुलासह सासू मेहुण्यावर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला राज्यव्यापी बैठक होणार. बैठकीला सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी हजर राहणार. शरद पवार गटाची प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करा. शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांची शरद पवारांकडे मागणी. प्रवक्त्यांना पक्षात महत्त्व दिलं जात नाही. लवांडेंचा पक्षाला घरचा आहे. आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. विरोधकांनी जेवढी टीका केली तेवढं आम्ही कामाला लागलो. महिला बालविकास मंत्री तटकरे यांची प्रतिक्रिया. मंत्री संजय शिरसाटांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. पदभार स्वीकारण्यापूर्वी शिरसाट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी. वानमथी सी वर्ध्याच्या नव्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या बदलीनंतर वानमथी सी यांनी पदभार स्वीकारला. वनमंत्री गणेश नाईक यांनी पदभार स्वीकारला. लोकांची कामं करण्याची संधी मिळाली. गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची अचानक भेट. प्रशासन आणि डॉक्टरांची तारांबळ. रुग्णालयातील समस्यांबाबत 30 तारखेला बोलावली बैठक. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. प्रलंबित असलेल्या वक्फ संदर्भातील विविध विषयांवर चर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार. कर्जमाफी, कापूस, सोयाबीनच्या भाववाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यानं बेस्ट कामगारांचा 26 डिसेंबरला आंदोलन. या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व आमदार, खासदारांना सहभागी होण्याचे आदेश. बनावट पास विक्रीचा प्रकार उघडकीस. साईबाबा संस्थांच्याच प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग. अनेक दिवसांपासून बनावट पास विक्रीचा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू. पाया खोदण्याच्या कामाला सुरुवात. रामसुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम. जळगावच्या यावलमध्ये संजय गांधी निराधार शाखेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी लाभार्थ्यांची गर्दी वाढल्यानं नागरिकांना त्रास. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेतकरी अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित. ई-केवायसी करूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा. राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. नागपुरात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ. 24 तासात तापमानात 2.7 अंश सेल्सिअसने वाढ, तर काही भागात पावसाचाही अंदाज. भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण, किमान तापमानात वाढ. जिल्ह्यात 2 दिवसात पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. धुळ्यात गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरण. शहरावर धुक्याची चादर. उद्या आणि परवा मेघगर्जनेसह पावसाचा. हवामान खात्याचा इशारा.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात युरिया खताचा तुटवडा, रब्बी हंगामातील पिकं जोमात असताना शेतकरी चिंतेत, खतासाठी शेतकऱ्यांची इतर ठिकाणी शोधाशोध. सोलापुरात कांद्याची आवक घटल्यानं कांद्याचे दर वाढले, कांद्याला 25 ते 30 रुपये भाव, बाजार समितीत 350 गाड्या आवक. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत आज 80,000 कांदा गोण्यांची आवक, विक्रमी गोण्यांची आवक झाल्यानं भाव कोसळले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 8,285 रुपयांचा भाव, नव्या तुरीच्या दरात 800 रुपयांनी वाढ, शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडच्या बाजारात भाज्यांची आवक वाढल्यानं फुलगोबीला कवडीमोल भाव, फुलगोबी उत्पादक शेतकरी अडचणीत. भाजीपाल्यांची भंडारा बाजारपेठेत आवक वाढली, भाजीपाल्याचे दर 50% घसरले. वाशिम बाजारात वाटाण्याच्या शेंगांना मागणी वाढली, शेंगांची 100 रुपये प्रति किलो दरानं विक्री सुरू, शेतकऱ्यांना दिलासा. नाशिकमधील द्राक्ष खरेदीत व्यापाऱ्यांकडून 3 वर्षात 1,200 शेतकऱ्यांची फसवणूक, तब्बल 47 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, संशयित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या निमित्तानं पर्यटकांची कोकणाला पसंती, महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ आणि कणकवलीत वाहतूक कोंडीचा प्रश्न, ऐरणीवर अरुंद रस्ते आणि अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी. यवतमाळ जिल्हा कारागृहाचं बांधकाम सुरू, महागाव, उमरखेड आणि पुसदमधील बंदिवानांना वाशिम जिल्हा कारागृहात रवाना केलं. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, दिंडोरी पोलिसांची कारवाई, 20,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यात वर्षभरात 7 लाचखोरांवर कारवाई, एसीबीकडून सापळा रचत लाच स्वीकारताना अटक. येवल्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई, 19 नायलॉन मांजाची बंडल जप्त, 2 जण ताब्यात. गोंदिया शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, गोवर्धन चौकातील घरातून 72,000चे दागिने लंपास, अज्ञात आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावमध्ये डंपरच्या धडकेत 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी रस्त्यातच डंपर पेटवला, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. भंडाऱ्यातील मामा तलाव पुरेसा निधी मिळत नसल्यानं दयनीय अवस्थेत, अतिक्रमण देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे जिल्ह्यातील अनेक तलावांची गंभीर स्थिती. परभणीच्या बोरीत 19व्या धम्म परिषदेचं आयोजन, सिद्धार्थ हत्ती आंबेरेंच्या हस्ते उद्घाटन. गोंदियात शक्ती दिनानिमित्तानं आदिवासी बांधवांची भव्य रॅली, आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्य सादर. सांगलीच्या जतमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांमधूनही भाविक दाखल.